डिजिटल युग में मोबाइल गेमिंग की लत किस हद तक जानलेवा साबित हो सकती है, इसका एक दर्दनाक उदाहरण नासिक में सामने आया है। नासिक रोड क्षेत्र के एक 16 वर्षीय लड़के ने कथित तौर पर ऑनलाइन गेम में पैसे हारने के बाद आत्महत्या कर ली। मृतक की पहचान सम्राट भालेराव के रूप में हुई है। नासिक रोड के डायना नगर इलाके में ऑनलाइन गेम में पैसे हारने से एक 16 वर्षीय युवक सम्राट भालेराव ने आत्महत्या कर ली। वह जय भवानी रोड पर अपनी मां और 2 बहनों के साथ रहता था। परिजनों के अनुसार सम्राट मोबाइल गेमिंग की लत का शिकार था और बुधवार रात गेम में बड़ी रकम हारने के बाद मानसिक तनाव में आ गया, जिसके बाद उसने यह कदम उठाया। इस घटना से इलाके में शोक और आक्रोश फैल गया है। सम्राट परिवार का इकलौता पुरुष सदस्य था और उस पर जिम्मेदारियों का बोझ था। लेकिन अब सवाल ये उठता है कि क्या इस घटना के बाद पुलिस व्यवस्था सतर्क होकर ऐसे जुआ खेलने वालों के खिलाफ कार्रवाई करेगी? नाही नाही एकदा सांगून करत होता मोबाईल तर त्याला बोलले मोबाईलवर काय करू चांगलं काय काय होतं कुठं कुठं काय काय होतं नाही आई म्हणे काहीच नाही करीत म्हणे बोलला मला तुम्हाला काय माहिती काय करतोय माहितीच नाही आम्हाला. तो मोबाईल कधी घ्यायचा तुमचा? मोबाईल रात्रीचा जे संध्याकाळचा आणि काही 7 वाजता आधी घ्यायचा. त्याच्यावरून पण हे तिघ जण होते, त्यांचे भांडणं व्हायचे मोबाईलवरून. थोडा वेळ तो घ्यायचा, थोडा वेळ नंतर रात्रीचा घ्यायचा तो 9-10 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत त्याच्या रूम मध्येच असायचा? इथं झोपायचं, इथं बसायचं. ज्या दिवशी घडला तो कुठे होता? वरती तो कसं? 1 वाजेपर्यंत तिथंच होता. इथं मी झोपते, इथं मी झोपते, तो इथं त्याच्या आई इथं झोपते. आणि रात्रीचे मग 1 वाजता तो इथं झोपलेला होता. मी झोपली, टी व्ही बंद करायला लावली त्याला, टी व्ही बंद केली. त्याच्यानंतर मला झोप लागून गेली. मला माहितीच नाही तो कधी वरती गेला. झोप लागली मला. मी सकाळी 4ला चार्लीची आईला म्हटलं दादा नाही आहे ती पोरगी इथं झोपली. म्हटले कुठे गेली तर म्हणे ती इथं झोपली. म्हटले मग दादा कुठे? मग दादावरती झोपायला गेली. बस एवढंच. सकाळी 8 वाजता मी उठले. तिने आंघोळीला पाणी ठेवलं होतं, पाणी टाकलं, आंघोळीला चालली. ती पण वरती गेली नाही. त्याचे काकावरती झोपलेले होते. तो उठला आणि त्याने वरती इकडं त्याचं लक्ष गेलं, दरवाजासमोर लक्ष गेलं त्याचं. त्याला वाटलं हा काय करतोय, तिथं पाय त्याचे दिसले फक्त. तर हा काय करतो म्हणे एवढं सकाळी सकाळी. म्हणून त्याने दरवाजाकडे असं जाऊन बघितलं. तेव्हा तो जोर जोर तो ओरडायला लागला. तो आड पळत गेला. काहीच सांगितलं नाही, काहीच नाही. त्याने काही बोलला पण नाही आम्हाला. रात्री कोणाशी बोलला होता का तो? रात्रीचा झोपायच्या वेळेसच त्याने बस बाकी काहीच बोलला. फोन 1 वाजता मी त्याला बोलले टी व्ही बंद कर म्हटले. बस तो गेम खेळत असताना त्याला काही आर्थिक फायदा वगैरे काही अकाउंटला पैसे काहीच नाही, वगैरे असं काहीच काही नाही. मोबाईल त्याच्या आईकडे त्याच्या होता. खर्चासाठी पैसे तुम्ही द्यायचे? नाही खर्च काहीच नाही त्याला. तो काय खाय प्यायचं असलं तर त्याच्या आईच्या हात होते. फोन पेला काय 1000-1200 रुपये नाही पण जास्त नाही. बाकी काहीच नाही. आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्यामध्ये. प्रकार म्हणजे सम्राट भालेराव हा वयाने 16 वर्षाचा तो मोबाईल मध्ये गेम खेळायचा. आणि ते गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं, त्यांनी स्वतःचा जीवाचा हे करून टाकला. त्याच्यानंतर माझी एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि जे गेम आहे हे सहज बंद करून टाका. का दुसऱ्याला हानिकारक हे. आम्ही ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला. म्हणजे तो गेम मध्ये पैसे हारला? हा, पैसे हारला तो आणि आत्महत्याचे प्रकार. पण 16 वर्षाचा मुलगा होता तो. हे माझं एवढंच म्हणणं आहे का या गोष्टीपासून पोरांनी बी दूर राहावं. बरं, त्याच्या पश्चात कोण कोण आहे? दोन मुली, आपली आई आहे, दोन बहिणी. वडील नाही? वडील नाही. मग एकच घरातला तोच हे होता.